या आपले पवित्र हात वर करूया आणि प्रभूचे आभार मानूया की आजचा दिवस त्याने आपल्याला दाखवला, त्याने आतापर्यंत आपल्याला सांभाळलाय. आणि बायबल सांगतं ज्याने चांगली सुरुवात केली तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, पूर्ण करेल असा आम्हाला पूर्ण भरोसा आहे. वंडरफुल लॉर्ड जीसस, वी वर्शिप यू फादर गॉड. आम्ही तुझी आराधना करतो. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय, धन्यवाद पित्या. या साक्षींचा गौरव मी प्रभुश्वात तुला देतो. तुलाच देतो देवा. फादर, आम्ही 2 मिनिटं घेतो आता. येस मास्टर. आणि मुंबईसाठी तुला हाक मारत होय दे बापा. फादर, बायबल मध्ये लिहिलंय नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आमेन. फार प्रबळ असते. हालेलुया. आणि प्रभू येशूच्या पवित्र रक्तामुळे आम्ही नीतिमान आहोत. आम्ही देवाच्या स्वभावाने भरलेले लोक आहोत. आम्ही सगळे लोक मुंबई शहरासाठी प्रार्थना करतो पिता. मास्टर, जवळजवळ करोडो लोक इथे राहतात पिता. आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तुझी इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये, पण प्रत्येकाचं तारण व्हावं अशी तुझी इच्छा आहे. ना आम्ही सगळे लोक नम्र होतो आणि प्रार्थना करतो. हे स्वर्गीय पित्या, मुंबईवर दया कर. प्रभू येशूच्या नावात मुंबईतल्या मंडळी आशीर्वादित कर. मुंबईमध्ये तुझं वचन वेगाने जाऊ दे. मुंबईमध्ये लोकांना ख्रिस्ताचं प्रेम आणि तारणारा देव कळू दे. आम्ही प्रार्थना करतो, पवित्र आत्मा ओत ओत मुंबईवर, पवित्र आत्मा ओत पिता. ओत पवित्र आत्मा ओत. खाली बो शेकेला मान देवे. ओत पिता, ओत पिता. आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तू म्हणाला शेवटच्या दिवशी मी माझा आत्मा प्रत्येक माणसावर, मानव जातीवर ओतेल. हे दिवस आहे प्रभू. आम्ही बघत आहोत तू येण्याची वेळ जवळ आणि जवळ येत आहे. दिवस लवकर संपत चालले, वेळ लवकर संपत आहे. आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तुझी इच्छा आहे प्रत्येक जणांनी सुवार्थ ऐकावी. फादर, मी प्रार्थना करतो आम्ही चर्च नम्र होतो आणि प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. मुंबईवर दया केली आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की येत्या दिवसात आम्ही मोठा हंगाम बघणार आहे. मोठा हंगाम बघणार आहे. कुठला पाऊस तुझ्या लोकांना थांबवणार नाही, कुठलं वादळ वारं आम्हाला थांबवणार नाही. येशूच्या नावात, आमच्या नावामध्ये येशू आहे आणि आमची नाव किनाऱ्याला लागलेली आहे. लॉर्ड, मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने तुझे लोक तुझ्यावरती प्रेम करो. फादर, जगातले लोक त्यांच्या जीवाची पर्वा नाही करत आणि ते देवासाठी फादर ते पर्वा नाही करत पिता. and they are giving their life to the others, so Father. but आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात, ए प्रभू आमच्या लोकांचे आत्मिक डोळे उघड, त्यांना सत्य कळू दे पिता, त्यांना सत्य कळू दे. प्रत्येक मुंबईमध्ये राहणारा व्यक्तीचे कान उघडले जाऊ दे. प्रत्येक मुंबईमध्ये राहण्याचं हृदय उघडलं जाऊ दे. प्रत्येक मुंबईमध्ये येशूच्या नावात तुझं राज्य आम्ही स्वीकारत आहोत. कमान बोली आपलं मुख उघडून की मुंबईमध्ये आम्ही देवाचं राज्य स्वीकारतो. देवाचं राज्य स्वीकारतो. देवाचं राज्य स्वीकारतो. देवाचं राज्य स्वीकारतो प्रभू येशूच्या नावामध्ये. खामी शोतो हो रबिया दा बाबा. धन्यवाद पिता, धन्यवाद तू करणारा देव आहे. प्रत्येक घरामध्ये सुवार्थ जाऊ दे. प्रत्येक ऑफिस मध्ये सुवार्थ जाऊ दे. प्रत्येक प्रभू गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये सुवार्थ जाऊ दे. प्रत्येक जीव तारला जाऊ दे. कारण दुसरं नाव नाहीये ज्या नावात तारण आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर फक्त तुझं नाव आहे ज्या नावामध्ये तारण आहे. हे स्वर्गीय पित्या, आम्ही प्रार्थना करतो असे दरवाजे उघड की रात्रंदिवस तुझी सुवार्थ चालू होईल. रात्रंदिवस लोकांचं तारण होईल. रात्रंदिवस चर्च चालू होईल. रात्रंदिवस स्तुती आराधना चालू होईल. रात्रंदिवस उपास आणि प्रार्थना चालू होईल. ओ बारी साखाला मान देवे, खाली बो शेकेला मान देवे. कारण स्वर्गात जसं आहे तसं पृथ्वीवर व्हायला पाहिजे. आणि स्वर्गात रात्रंदिवस देवदूत तुझी स्तुती करत आहे. पवित्र 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 असं म्हणून तुला धन्यवाद देत आहेत. प्रभू, आम्हाला पृथ्वीवर बघायचंय. आपलं मुख उघडून म्हणा, माझ्या घरात हे बघायचंय, माझ्या घरात मला, माझ्या गावात बघायचंय, माझ्या मुंबईमध्ये बघायचंय. हे प्रभू, माझ्या भारत देशात बघायचंय. ओ दया कर पिता,
बायबल मध्ये लिहिले आम्ही येशू मध्ये अत्यंत विजयी आहे. आमेन. जे आम्हाला कळालं, जो देव आम्हाला मिळाला, जो प्रभू येशूने आमचं तारण केलं, आमची इच्छा आहे मुंबईला तो कळावा. आपले पवित्र हात वर करा आणि अधिकार घ्या. म्हणा प्रभू येशूच्या नावात आम्ही मुंबईमधून प्रभू येशूच्या नावात प्रत्येक दुष्ट आत्म्याला, प्रत्येक शैतानाच्या आत्म्याला बांधतो येशूच्या नावामध्ये. निघून शैतान मुंबईमधून प्रभू येशूच्या नावामध्ये. म्हणा मुंबईमध्ये प्रभू स्वर्गदूत उतरून येऊ, स्वर्गदूत उतरून येऊ, प्रत्येकाच्या घराला व्हिजिट करो, प्रत्येकाच्या घराला व्हिजिट करू दे प्रभू. फादर तुझं राज्य वाढो. धन्यवाद. We worship you Lord. आमच्या भारत देशासाठी धन्यवाद. तू आम्हाला भारतीय ठेवलंय म्हणून धन्यवाद. आम्ही भारत देशावर प्रेम करतो. आम्ही आमच्या भारत देशाला प्रभूष्णात आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो. प्रभू आमचे पंतप्रधानांना आम्ही आशीर्वाद देतो, आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आशीर्वाद देतो, आमचे सर्व प्रभू आमदार खासदारांना आम्ही आशीर्वाद देतो, आमच्या हायर अथॉरिटीना आम्ही आशीर्वाद देतो. आमचा देश कल्याण पावो, आमचा देश शांतीमध्ये राहो, शांतीचा अधिपती त्यांना कळो आणि तुझं कार्य. धन्यवाद. थँक यू होली स्पिरिट. निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा तुले. निरंतर धन्यवाद तुझको मिले. मुंबई में तुझसा ना कोई महिमा तुले. वन मोर टाइम. ओ निरंतर धन्यवाद मुंबई मध्ये तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा कुले. तूने मुझे देखा धन्य प्रभु, ओ आंसू मेरा पोछा धन्य प्रभु. तूने मुझे देखा धन्य प्रभु, आंसू मेरा पोछा धन्य प्रभु. ओ धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा कुले. निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा तुले. प्रत्येक जे लोक बंधनात आहेत मुंबईमध्ये, आम्ही ते बंधन प्रभू येशूच्या नावात तोडतो. देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी आम्ही मुंबईमधून येशू ख्रिस्ताच्या नावात नाश करत आहे. येस मास्टर. मुंबईमध्ये प्रभू येशू तू तारणारा देव आहे. येस आमेन. मुंबईचा तारणारा देव तू आहे प्रभू. आमेन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज तू आमच्या हृदयाशी बोल पिता. येस लॉर्ड. पवित्र आत्म्याद्वारे आमचं हृदय आनंदी कर. आमेन. आणि जो ऐकेल त्याचं जीवन आत्मिकरित्या वाढलं जाऊ दे. आमेन. तुझी शांती त्यांच्या हृदयात राज्य करो. येस मास्टर. त्यांचं मन स्थिर हो. आमेन. आणि देवाच्या वचनाकडे ते वळो. हे शेवटल्यातल्या शेवटच्या दिवसात तुझे लेकर आत्म्याने भरून तुझी सेवा करणारे बनव. धन्यवाद पिता. प्रभू येशूच्या नावात तुला गौरव. आणि प्रभू येशूच्या नावात आमेन. से आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एव्हरी डे तुम्ही आणि मी मुंबईसाठी प्रार्थना केली पाहिजे. किती लोक मुंबईसाठी प्रार्थना करतात? कुठला पाऊस तुम्हाला थांबवू नये, कुठला शैतान तुम्हाला थांबवू नये, कुठलं वादळ वारं तुम्हाला थांबवू नये.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आपण जगिक लोक पाहतो त्यावेळेला ते लोक कशाची पर्वा करत नाही, ते देवासाठी आय डोंट थिंक दे लिव्ह फॉर, ते जगतात. हाऊ मच वी, किती आपण जगलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. की लोकांना माहित आहे की प्रभू कसा आहे. आपले हात करून वर करून म्हणा, माझा देव कळवळ्याने भरलेला आहे, कळवळ्याने भरलेला आहे, देव प्रेमाने भरलेला आहे, देव प्रेमाने भरलेला आहे. तो माझ्याकडे पाहत आहे, तो माझ्याकडे पाहत आहे. आणि तो म्हणतो कोण जाईल, कोण सांगेल, कोण मध्यस्थी करेल, कोण रडेल, कोण उपवास करेल. आणि तुमचं उत्तर आहे, माझं उत्तर पाहिजे, आय एम हिअर, मी इथं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नेहमी लक्षात ठेवा, हे शेवटल्या दिवसात आपण जगत आहोत. आय होप तुम्ही ऐकत आहात. एव्हरीबडी, सर्व लोक ऐकत आहेत. ओके, प्लीज लक्ष द्या. हे शेवटल्या दिवसात आम्ही जगत आहोत. आणि बायबलमध्ये लिहिले, ज्यावेळेस तुम्ही असे चिन्ह बघणार, ज्यावेळेस तुम्ही प्रॉफेसी पूर्ण होताना, दानिएल याच्या 9व्या अध्यायात 10व्या अध्यायात जे लिहिलेलं आहे ते पूर्ण होताना तुम्ही पाहणार. लक्षात ठेवा की प्रभू यायची वेळ जवळ आली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिले, देवाच्या वचनामध्ये, की तुम्ही आणि मी जागा राहायला पाहिजे, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, देवाच्या संगतीमध्ये. आणि मग बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं, जे ख्रिस्तामध्ये जागे ते उचलले जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? म्हणा माझ्या मागे, मी जर जागा आहे प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये, देवाच्या आत्मे जिंकण्यामध्ये, आणि स्तुती आणि आराधनेत, उपासात मी घेतलं जाईल. आणि लक्षात ठेवा, या पृथ्वीवरती आपण थोड्या वेळ आहोत, पण स्वर्गामध्ये आपण सार्वकालिकासाठी. आणि पृथ्वीवर देखील मिलेनियम पिरियड मध्ये, ज्यावेळेस 7 वर्ष महासंकटाचा काळ असेल, आपण इथून गेल्यावर, बायबल सांगतं आपण सगळं कोकऱ्याच्या लग्नामध्ये असो. जो कोकरा प्रभू येशू, त्याच्या मेजवानीत आपण असो. आणि 7 वर्ष ज्यावेळेस संपेल महासंकटाचे, त्यावेळेस आपण सगळं प्रभू येशू बरोबर येणार आहोत. आणि मग बायबल सांगतं त्यावेळेला जगाचा न्याय होईल. आणि जो जिंकतो, बायबल मध्ये लिहिले, त्याला मी राष्ट्रावर अधिकार देईल. हालेलुया. म्हणा माझ्या, मी रोज जिंकणारा आहे, प्रभू येशूच्या नावात, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी रोज जिंकणारा आहे. मी प्रार्थनेत हरणार नाही. मी देवाच्या उपस्थितीत बसेल. माझं जीवन रिकामं नाही जाणार. मी हजारोंना स्वर्गात घेऊन जाणार आहे. हालेलुया. नेव्हर गिव्ह अप. केव्हा हार नाही मानायचे, कारण येशूने विजय दिलेला आहे. आमेन. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगत होतो की प्रभूची इच्छा आहे, त्याचे लोक जर मध्यस्थी करू लागले, उपवास करू लागले, आठवड्यातून एकदा प्रार्थना करू लागले, एक गोष्ट लक्षात ठेवा, न बदलणाऱ्या गोष्टी बदलणार. आमेन. किती लोकांना माहित आहे की देवाला एक क्षण बी लागत नाही बदलायला? कम ऑन, टॉक टू मी. माझ्याशी बोला. देवाला एक क्षण लागतो का बदलण्यास? नो सिस्टर. बायबल सांगतो तो म्हणाला, मी सर्व मानवांचा देव आहे. आमेन. अगर वो बोलता तर मी ख्रिश्चन लोकांचा देव आहे, तर मी त्याची सेवा नसती केली. मी म्हणलं असतं मग दुसऱ्यांनी तिसऱ्यांनी बनवलं. पण बायबल सांगतं सर्व मानवजात देवाने बनवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलचं वचन सांगतं की त्याला सगळं काय शक्य आहे. आमेन. पण तो वाट पाहतो, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना नाही करत, देव पृथ्वीवर काहीच करू शकत नाही. रिमेंबर ऑलवेज. स्तोत्रसंहिता 126 अध्याय प्लीज काढा, देवाचं वचन. साम चॅप्टर 1 to 6. स्तोत्रसंहिता 126 अध्यायामध्ये आपण आहोत. स्तोत्रसंहिता 126 अध्याय. मिळालं? ओके, प्लीज वाचूया माझ्या बरोबर. हा, पहिल्यापासून वाचूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. परमेश्वराने सियोनाच्या पाडाव केलेल्यांना माघारी आणले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहण्यासारखे झालो. ओके. तेव्हा आमचे मुख हास्याने आणि आमची जीभ गायनाने भरली. तेव्हा राष्ट्रांमध्ये ते म्हणाले, परमेश्वराने त्यांच्यासाठी मोठी कामे केली आहेत. आमेन. पुढचं वचन. परमेश्वराने आमच्यासाठी मोठी कामे केली आहेत, त्यामुळे आम्ही हर्षित झालो आहे. ओके. हे परमेश्वरा, दक्षिण प्रदेशातल्या ओढ्यांप्रमाणे आमच्या पाढाव केलेल्यांना परत आण.
अश्रूनी पेरणी करणारे हर्षाने कापणी करतील. बायबल सांगते जे अश्रुत पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. ही पेरणीची वेळ आहे. म्हणा ही पेरणीची वेळ आहे. ही पेरणीची वेळ आहे. म्हणा मी अश्रूमध्ये पेरत असेल, मी अश्रूत पेरत असेल, मी आनंदामध्ये कापणी मी करेल. आनंदात कापणी करीन 100%. मी 100%. कारण मला माहित आहे, मला माहित आहे, मला माहित आहे मला माहित आहे माझा देव माझ्या बरोबर आहे. माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलचं वचन सांगतं की देवाची इच्छा आहे तुम्ही पेरणी केली पाहिजे. हालेलुया. आय होप तुमच्या कुटुंबाच्या तारणासाठी तुम्ही रोज प्रार्थना करत आहात. प्रेज द लॉर्ड. मी मागे सांगितलं मागच्या मंगळवारी, लोक तुम्हाला हसत असतील, लोक तुम्हाला चिडवत असतील, लोक तुमच्या विरुद्ध बोलत असतील, केव्हाच त्यांना उत्तर द्यायचं नाही. केव्हाच त्यांना उत्तर द्यायचं नाही. बोला माझ्या, मी केव्हाच उत्तर नाही देणार. मी केव्हा उत्तर नाही देणार. मी त्यांचं ऐकून निराश नाही होणार. मी ऐकून निराश नाही होणार. कारण ते माझ्यासाठी ते माझ्यासाठी फॅक्टर नाही, वस्तुस्थिती नाहीये, वस्तुस्थिती नाहीये. म्हणा देवाचं वचन देवाचं वचन माझ्यासाठी सत्य आणि वस्तुस्थिती आहे. सत्य आणि वस्तुस्थिती आहे. आणि मला माहित आहे, मला माहित आहे जे आज हसत आहेत, जे आज हसत आहेत, जे माझ्या विरुद्ध आज आहेत, माझ्या विरोधात आहेत, जर देवाला माझे मार्ग आवडले, देवाला माझे मार्ग आवडले, तो माझ्या शत्रूंचा समेट करणारा आहे. माझ्या शत्रूंचा समेट करेल. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. सो आज तुम्हाला नावं ठेवत असतील, आज तुमच्या विरुद्ध बोलत असतील, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाकडे कान आहे आणि तो सर्व ऐकणारा देव आहे. किती लोकांकडे म्हणा देवाकडे कान आहे, देवाकडे कान आहे, तो सर्व काय ऐकतो, तो सर्व ऐकतो. पण त्याची इच्छा आहे त्याची इच्छा मी त्यांच्या बोलण्यावरून त्याच्या बोलण्यावरून निराश होऊ नये. निराश होऊ नये. माझी नजर जिवंत देवावर आहे. माझी नजर जिवंत देवावर. कारण त्याने ठरवलंय मला या पृथ्वीवर उंच करायचं, वापरायचं, मला वापरायचं, आणि कोणीच थांबू नाही शकत. कोणी थांबवायचं नाही. तुमच्यामध्ये जिद्दी विश्वास पाहिजे. Yes, मागच्या मंगळवारी मी सांगितलं तुमच्यामध्ये कसा विश्वास पाहिजे, जिद्दी विश्वास न होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलच्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही आणि मी असा विश्वास ठेवणार, लक्षात ठेवा सर्व गोष्टी आपल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. असे सर्व गोष्टी आपल्या आहेत, पण देव वाट पाहतो की माझ्या लोकांनी विश्वास ठेवला का. विश्वास तुम्ही मिसळला पाहिजे. म्हणा देवाच्या वचनामध्ये, देवाच्या वचनात जर माझा विश्वास नाही मिसळला, जर माझा विश्वास नाही मिसळला, काहीच मला मिळणार नाही, मला काही मिळणार नाही. देवाचं वचन सर्वांसाठी सारखं आहे, सर्वांसाठी सारखं आहे, पण देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे मी त्याच्यामध्ये विश्वास मिळवला पाहिजे. विश्वास मिळवला. इब्रिकास पत्र 4 अध्याय, प्लीज माझ्या बरोबर या. इब्रिकास पत्र 4 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि ज्यांच्याकडे बायबल असेल त्याने प्लीज माझ्याकडे या, माझ्या बरोबर येऊया. इब्रिकास पत्र 4 अध्याय मिळालं? येस. ओके, कमीत मी इब्रिकास पत्र 4 अध्यायामध्ये आपण आहोत. आपण देवाचं वचन वाचत आहोत. मिळालं? येस. नवीन करा. इब्रिकास पत्र 4 अध्याय वाचूया. पहिल्या वचनाच्या पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला कळेल. फर्स्ट वचन वाचूया. यास्तव त्यांच्या विसाव्यात येण्याविषयी वचन देऊन ठेवले असताही तुमच्यातील कोणी उन्हा पडल्यासारखा कधी दिसू नये म्हणून आपण धाक धरावा. कारण जसे त्यांना तुम्ही तसे आम्हालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. ना दुसरं वचन, कारण जसे त्यांना तसे आम्हासही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना उपयोगी झाले नाही, कारण ऐकणाऱ्यामध्ये ते विश्वासात मिसळले गेले नाही. आमेन. त्यांनी वचन ऐकलं. मी लोकांना नेहमी सांगतो तुम्ही मंगळवारी येऊ शकता, रविवारी पाहू शकता, शुक्रवारी आम्हाला पाहू शकता, बट जर तुम्ही त्या वचनामध्ये तुमचा विश्वास नाही मिसळला तर काय होणार नाही. बायबल सांगतं. सेकंड वर्ड परत एकदा, दुसरं वचन प्लीज वाचूया. कारण जसे त्यांना तसे आम्हालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. ओके. परंतु ऐकलेले वचन त्यांना उपयोगी झाले नाही, कारण ऐकणाऱ्यांमध्ये ते विश्वासात मिसळले गेले नाही. ना बायबल मध्ये की त्यांनी वचन ऐकलं. इस्रायल लोकांना देवाने सांगितलं, ऐकाव इस्रायल लोकांनो, मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढेल आणि मी तुम्हाला वचनबद्ध देशात आणेल. बरोबर आहे? किती लोक समज में आ रहा है? म्हणा असं बोलला होता, असं बोलला. बरोबर आहे? येस. मध्ये का आला? समुद्र आला. पहिल्यांदा मिस्र देशातला राजा आला, सैनिक आलं, समुद्र आला
अनेक यार्देन नदी आली, अनेक शत्रू आले, पण देवाने सर्वातून वाचवलं किंवा नाही? आमेन. बोलत जा, वाचवलं किंवा नाही? येस. ना बायबल मध्ये की देवाने वचन दिलं तो पूर्ण करणार किंवा नाही? येस. करणार किंवा नाही? करणार. पण बायबलचं वचन सांगतं खूपशे लोकांनी कुरकुर केली, खूपशे लोक देवाच्या विरुद्ध बोलले. ओ, त्याने आम्हाला बाहेर कशाला काढून आणलं, बघा हा समुद्र आला. त्याने आम्हाला बाहेर कशाला काढलं, आम्ही उपाशी आहोत, आम्हाला इथं नॉनव्हेज मिळतच नाही, आम्हाला फक्त व्हेज मानना मिळतोय. ओ, थोडे पुढे आले, मारा इथे, ओ पाणी कुठे? आम्ही याला मिसर देशात एकदम महानगरपालिकेचं पाणी होतं. ओ, पाणी कुठे? एव्हरी टाइम ते देवाच्या विरुद्ध कुरकुर केले. आणि बायबल सांगतं अनेक लोक रानातच मेले, कारण त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. विश्वास ठेवला नाही. की लोकांना माहित आहे की प्रभू तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. आणि सगळे वचन कोणासाठी आहेत? माझ्यासाठी. आपल्या हृदयात हात ठेवा, म्हणा सगळे वचन, सगळी वचन, सगळे शब्देचे वचन सगळे शब्देचे माझ्यासाठी आहेत. माझ्यासाठी. पण देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा, मी त्याच्यात विश्वास मिसळला पाहिजे. त्याच्यात विश्वास मिसळला पाहिजे. पास्टर, मी विश्वास कसं मिसळणार? ज्यावेळेस वचन येतं, नो, मी तुला आशीर्वाद देईनच देईल, तुला वाढवीनच वाढवील. तुम्ही म्हणलं पाहिजे आमेन, येस सर. आणि त्या वचनाकडे तुम्ही पाहत राहायला पाहिजे. हालेलुया. इमॅजिन, रात्री अग्निस्तंभात देव दिवसा मेघस्तंभात प्रभू त्यांच्या बरोबर चालतोय. पण बायबल मध्ये ते पाहतात प्रभू आमच्या बरोबर आहे. रात्री अग्निस्तंभात, दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, दिवसा मेघस्तंभ. कम ऑन, टॉक टू मी. दिवस रात्री अग्निस्तंभ, दिवसा मेघस्तंभ. नो इलेक्ट्रिसिटी तिथं. इमॅजिन, कल्पना करा, 40 वर्ष रात्री अग्निस्तंभात आणि दिवसा मेघस्तंभ. देव त्यांच्या बरोबर चालतोय. आणि बायबलचं वचन सांगतं, इमॅजिन, ते रोज प्रभूला मेघस्तंभात आणि अग्निस्तंभात पाहतात, पण तरी देखील कुरकुर करतात. आणि बायबल मध्ये लिहिले त्यामुळे ते मेले. अनेक विश्वासू लोक चर्चला येतात, ते देवाचं वचन ऐकतात, पण दुसऱ्या बाजूला शैतान ते वचन काढायला येतो. आणि ते शैतानाचं ऐकून म्हणतात, कुछ नाही बघा पास्टर, जे व्हायचं ते होऊ द्या, चालायचं पास्टर असंच, माझ्याकडे काही नाही पास्टर, मी संपलेलो आहे पास्टर. हरलेली मानसिकता आहे त्यांची. कुठली मानसिकता आहे? डिफिटेड माइंडसेट, हरलेली मानसिकता आहे. आणि जर तुमच्याकडे देवाच्या वचनाची मानसिकता नाहीये, लेट मी टेल यू वन थिंग, एक गोष्ट मला सांगायला आवडेल, शैतानाची हीच इच्छा आहे की प्रत्येक विश्वासू चर्चला जावा, पण ज्यावेळेस तो घरी येतो त्यावेळेस तो म्हणतो, अभी तू चर्च में जाके आया, तू वचन सुन लिया, अभी मेरा सुन. पास्टरनी तो लय जोरात उड्या मारून एकदम फर्स्ट क्लास प्रीचिंग केलं. ए, पण तुझ्या घराची परिस्थिती बघ ना. ए, बघ तुझ्या घरात काय आहे का? ओके, सेकंडली, ए, तुझं जीवन, तुझ्या जीवनामध्ये काय अर्थ आहे का? ए, हा थोडी बदलणार आहे तुझा पती, तुझे घरचे लोक. ए, तुला थोडी स्वतःचं घर मिळणार आहे. ऐ, तू थोडी जीवनात वर येणार आहे. आणि आपण त्याच्याकडे, आणि अनेक लोकांनी शैतानाचं ऐकून आपली मानसिकता जी आहे ती पूर्ण देवाच्या वचनाच्या विरुद्ध केली. आणि म्हणून त्यांची परिस्थिती बदलत नाही. म्हणून कारण त्यांनी विश्वास नाही मिसळला. त्यांनी विश्वास, बायबल सांगतं अब्रामाला वचन दिलं, आणि अब्रामाला माहित होतं माझ्या सारा, माझी पत्नी, तिचे गर्भस्थान जे आहे ते मेलेलं आहे. अब्रामाला हे माहित होतं की मी आज 90 वर्ष 100 वर्षाचा होतोय, मला लेकरू बाळ नाहीये, माझं सगळं संपलंय. आणि एक दिवशी तो प्रभूला म्हणतोय, प्रभू तू वचन दिलंय मला, पण ऐक, माझा घरचा हा जो नौकर तो तुझा वारसदार होईल माझा. प्रभू म्हणला, नो, मी कोणाला वचन दिलंय? तुला. तुला, तुझंच लेकरू वारसदार होणार. आमेन. अब्रामाला माहित होतं. आणि बायबल सांगतं की अब्रामाला हे माहित होतं, ओ आता वय संपलंय, पण बायबल सांगतं अब्राम जो होता तो वचनाकडे पाहत चालला. वचनाकडे पाहत चालला. किती लोकांचे डोळे ह्या दिवसांमध्ये वचनाकडे पाहत आहेत? आमेन. म्हणा, वचन मला वाढवायला सामर्थ्यवान आहे. वचन मला वाढवायला सामर्थ्यवान. वचन मला परिस्थितीतून वर काढायला सामर्थ्यवान आहे. वचन मला परिस्थितीतून वर काढेल. म्हणा, वचन माझी परिस्थिती बदलणार आहे. वचन माझी परिस्थिती बदलेल. म्हणा, सगळ्या गोष्टी सर्व वचनामध्ये लिहिलेल्या वचनात लिहिलेल्या माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी आहे. मी धीर नाही सोडणार. मी धीर नाही सोडणार. जेवढा त्रास
जेवढा त्रास तेवढा गौरव मोठं, तेवढा मोठा गौरव आहे. जेवढा छळ जेवढा छळ आहे तेवढा आशीर्वाद मोठे. तेवढे आशीर्वाद आहे. पण देव तुमच्या शक्तीच्या पलीकडे नाही होऊ देणार, गॅरंटी आहे. आमेन. देवाला प्रत्येकाची शक्ती माहित आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या मागे, मी केव्हाच माझे नेत्र वचनावरून काढणार नाही. माझे नेत्र मी केव्हाच काढणार नाही. इट इज रिटन. वाचूया रोमकरास पत्र 4 अध्यायामध्ये आपण आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट. आय लव्ह दिस वर्ड व्हेरी मच. मी या वचनावरती खूप प्रेम करतो. ऑफकोर्स सगळ्याच, पण लिसन मी व्हेरी केअरफुली ना. बायबल मध्ये लिहिले 17 वचन. मी सर्व नाही वाचणार, 17 वचन प्लीज वाचूया. याप्रमाणे लिहिले आहे की मी तुला. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. याप्रमाणे लिहिले आहे की याप्रमाणे लिहिले आहे की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करून ठेवले आहे. ओके ना. कोणाला बोललं? अब्रामाला. ना पुढचं वचन. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला. ओके. जो ते मेलेल्यांना जिवंत करतो हा आणि नसलेल्या गोष्टी असल्यासारखा भुलावतो, त्यांच्यावर तो असा आहे. त्याच्या समोर तो असा आहे. आमेन. नाही आपको नाही समजा, नाही तुम आमेन जोरात बोलले असतं. आमेन. सिस्टर, आम्ही इथं मुंबईमध्ये येतो ना, आम्ही एवढ्या लोकांसाठी प्रीचिंग नाही करत. आमचा आवाज आम्ही म्हणतो हजारो लोकांपर्यंत जात आहे, तसं प्रीचिंग मी करतो. नाही तर ह्या लोकांना माझा माईक पण मी भविष्य बघत आहे, मी पुढचं बघत आहे. आमेन. मला माहित आहे ज्याने चांगलं काम आरंभलं तो मोठं करणारा आहे. हालेलुया. म्हणा लहान हजार होईल, लहान हजार होतील. म्हणा लहान हजार होईल, लहान हजार होईल. धाकटा राष्ट्र होईल, धाकटा राष्ट्र होईल. असं वचन आहे, असं वचन आहे माझ्यासाठी, माझ्यासाठी. हालेलुया. 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 ज्यावेळेस आम्ही सोनईमध्ये होतो, नगरमध्ये होतो, फक्त 15 लोक 20 लोक आम्हाला चिडवायचे, लोक आम्हाला खूप नावं ठेवायचे, लोक आम्हाला बोलायचे. पण मी असं प्रीचिंग करायचो केव्हा लोक म्हणायचे हे पास्टर पागल है, ये बहुत बड़ा बड़ा बहुत जोर से बात करता है और बहुत बोलता है. मी त्यांना म्हणायचो ऐका, मी तुमच्यासाठी नाही बोलत, मी नगर जिल्ह्यासाठी बोलत आहे. आमेन. माझा आवाज नगर जिल्ह्यात जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जेवढं तुम्ही माणसाकडे बघून जगाल तेवढं तुमचा जीव अशक्त होईल आणि तुमचा विश्वास कमी होईल. नेहमी प्रभूच्या वचनाकडे बघून जगायची सवय लावा. परिस्थिती काही असो, कॅन्सर तुझ्याशी रोज बोलत असेल थोडे दिवस त्याला म्हणायचं तुझे थोडे दिवस आहेत. माझे नाही, तुझे थोडे दिवस आहेत. येशूच्या नावात मी विजयी आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी नेहमी सांगतो मला काही रिस्ट्रिक्शन आहेत, काय मर्यादा लावून दिल्यात मला, मी कॅमेऱ्यावरती बोलू नाही शकत. एव्हरी डे आम्ही चमत्कार बघतोय. एव्हरी डे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी डे. प्रेज द लॉर्ड. आमेन. किती लोकांना कळतं देवाचं वचन? तुम्हाला कळतंय? बोला माझ्या मागे, मी केव्हाच माणसाकडे बघणार नाही, मी माणसांकडे नाही बघणार, मी जिवंत देवाकडे बघून, मी जिवंत देवाकडे बघून, वचनाकडे बघून जगणार आहे. म्हणा त्यांचे दिवस आज आहे, उद्या माझा दिवस असेल. माझा आहे. प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. याप्रमाणे लिहिले आहे की तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करून ठेवले आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो आणि नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलवतो, त्याच्या समोर तो असाच आहे. ना ऐका 18 वचन. आशा धरण्यात जागा नसताही आशेने त्याने विश्वास धरला, यासाठी की तुझे संतान होईल, असे जे वचन त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे. ना 19 वचन सुपर, आणि वचन आपल्यासाठी आहे. तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपल्या मेल्यासारखे झालेले शरीर, कारण तो सुमारे 100 वर्षाचा होता, आणि सारेच्या गर्भशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणली तरी, हे खूप महत्वाचं वचन आहे. 19 वचन परत वाचेल, ज्याला कळेल तो आजपासून खूप आशीर्वादित होईल. तो
तो केव्हाच हिम्मत नाही हारणार. आमेन. तो केव्हा प्रार्थना करणं सोडणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. ना 21 वचन मी खूप हळू असेल. तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपले मेल्यासारखे झालेले शरीर, कारण तो सुमारे 100 वर्षाचा होता, आणि सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणली. म्हणजे त्याच्या लक्षात होतं सारेचं गर्भाशय मेलेलं आहे आणि मी देखील म्हातारा झालेलो आहे, माझा काय उपयोग नाही. कारण तो सुमारे 100 वर्षाचा होता आणि सारेच्या गर्भाशय निर्जीव ही लक्षात आणली नाही. 20 वचन. तरी म्हणा, तरी म्हणा, तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डळबळला नाही, तर देवाला गौरव देत असता विश्वासात सबळ झाला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण म्हणतं गुडघे टेकणार नाही? प्रत्येक गुडघा टेकेल. कोण म्हणतं जीभ कबूल नाही करणार? प्रत्येक जीभ कबूल करेल. कोण म्हणतं स्तुती नाही करणार? नाचून गाऊन करतील. आमेन. थोडा दिवस थांबा. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले की अब्रामाने आपला विश्वास त्याच्या वचनात मिसळला. म्हणा माझ्या मागे, देवाच्या वचनात, देवाच्या वचनात माझा विश्वास मिसळला पाहिजे. जर देव म्हणाला मला सर्व शक्य, मी म्हणालो पाहिजे, मी म्हटलं पाहिजे होय प्रभू, होय प्रभू, आमेन प्रभू, आमेन प्रभू, असं होणार प्रभू, असं व्हायलाच पाहिजे, आणि असं होणारच. तोच आशीर्वादित होईल. आता प्लीज कृपा करून या इब्रिकास पत्र 4 अध्यायामध्ये. प्लीज या इब्रिकास पत्र 4 अध्याय. प्लीज कम इब्रिकास पत्र 4 अध्यायामध्ये. इब्रिकास पत्र 4 अध्याय मिळालं? येस. ओके, प्लीज वाचूया. माझ्या आता वाचत होतो आपण ते. नाव जाऊया, प्लीज ऐकूया. कारण जसे तिसरं वचन. तर विश्वासणारे आम्ही त्याच्या विसाव्यात येतो, आशीर्वादात, कृपेत, आरोग्यात येतो. तरी जगाच्या स्थापनेपासून त्याची कामे समाप्त झाली होती, तरी तो असे म्हणाला की मी आपल्या रागात शपथ वाहून म्हटले की ते माझ्या विसाव्यात येणारच नाहीत. का बरं देवाच्या विसाव्यात ते येणार नाही? पुढचं वचन. कारण 7व्या दिवसाविषयी कोठेतरी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कामापासून विसावा घेतला. 5 वचन. आणि या ठिकाणी पुन्हा असे म्हटले आहे की ते माझ्या विसाव्यात येणारच नाहीत. काय येणार नाही? वाय? काय इस्रायल लोक देवाच्या विसाव्यात म्हणजे आशीर्वादात आणि कृपेत आणि अभिवचनाच्या देशात आले नाही? कारण की बायबल सांगतात त्याने आपल्या देवाच्या वचनात विश्वास मिसळला नाही. म्हणा माझ्या मागे, प्रत्येक वचन जे बायबल मध्ये लिहिलंय ते होय आणि आमेन आहे. होय आणि आमेन आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. कोणासाठी? आपल्यासाठी. माझ्यासाठी. पण पास्टर एक गोष्ट मला सांगून जा, मी होय ना आमेन रोज म्हणतोय, पण तरी काय काय होत नाही. लिसन टू मी व्हेरी केअरफुली, प्लीज कृपा करून ऐका. होय आम्ही आणि आमेन म्हणणारे नक्की आशीर्वाद होतील, पण ज्या गोष्टीला तुम्ही होय आमेन म्हणता ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. येस, आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा, प्रत्येक वचनात चित्र आहे. प्रत्येक वचनात चित्र आहे. दृष्टांत आहे. मोठा चित्र आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणा, आशीर्वाद म्हणजे चित्र पाहणं. मी खाली नाहीये, मी वर आहे. म्हणा, अब्राम विश्वास ठेवून बघत होता. इजाक आलेला आहे. माझी संतती वाढलेली आहे. आणि बायबल सांगतात त्याप्रमाणे देवाने त्याला आशीर्वाद केला. आज अनेक लोक इथं बसलेले असतील आणि मला ऑनलाईन देखील कॅमेऱ्यावरती ऐकत असतील. नीट ऐका. बायबल सांगतं जो देव नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलवतो, आणि बायबल सांगतं तो मेलेल्या गोष्टी जिवंत करतो. त्याच्यासमोर तुम्ही आणि मी असेच आहोत. कसे आहोत? की नसलेल्या गोष्टी तो आणणारा आहे, देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना, या शेवटच्या दिवसात तुमचा विश्वास कमी नाही हो. जर तुम्ही विश्वासात राहिले तर बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून ऐका, तुम्ही देवाचं गौरव पाहताल. तुम्ही देवाचं गौरव पाहाल. की लोकांकडे देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. एका बहिणीने मला साक्ष दिली, प्लीज कृपा करून ऐका. त्यांनी पास्टर आमचा मोठा धंदा आहे आणि पास्टर आमची फॅक्टरी आहे, पण पास्टर एक दिवशी दुःखाची बातमी आली आणि ती बातमी अशी होती की माझ्या नवऱ्याची चेकिंग करण्यात आली आणि त्याच्यात त्याला HIV म्हणजे एड्स हा आजार झाला, HIV. आणि ज्यावेळेस HIV आजार झाला त्यावेळेला पास्टर माझी देखील चेकिंग करण्यात आली आणि ज्यावेळेस आमच्या दोघांची चेकिंग परत केली तर मला नाही होता पास्टर, पण माझ्या नवऱ्याला होता. व्हॉट अ ट्रॅजेडी. इमॅजिन. ती म्हणली पास्टर इमॅजिन एवढे वर्ष झाले, मे बी 7-8 वर्ष झाले पास्टर, आमचं वैवाहिक जीवन संपलं, आमचं लेकरं, आमचा व्यवसाय, आमचं घर संपलं आणि आम्हाला येशू माहीत नव्हता. आणि पास्टर रोज माझ्या नवऱ्याची मरायची वाट आम्ही सगळे लोक पाहत होतो. ना आमचं नातं होतं, ना आमच्या घरात शांती होती, ना बिझनेस राहिला, ना काय नाही राहिला. पण एक दिवशी माझ्या बहिणीने सांगितलं तू ह्या प्रार्थना सभेला ये आणि तू आल्यानंतर देव तुझ्या घराचं दुःख आनंदात बदलेल. प्रेज द लॉर्ड. या बहिणीने मला ऑनलाईन पाहिलं आणि मला सांगितलं, ऑनलाईन पाहिल्यानंतर एक दिवशी ती प्रार्थना सभेला आली आणि ती मला स्टोरी सांगितली की पास्टर माझी स्टोरी अशी अशी आहे. मी म्हणलं घाबरू नको, तुझ्यामुळं तुझा नवरा पवित्र आणि आरोग्याने भरेल. पण पास्टर मी तुम्हाला ऑनलाईन पाहते, मी विश्वास ठेवलाय आणि मी प्रार्थनेला देखील आले, पण तो नाही विश्वास ठेवत. म्हणलं डोंट वरी, तो नाही विश्वास ठेवत, तुझ्यामुळं तुझा नवरा वाचला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना या बहिणीने मला सांगितलं की पास्टर मी ज्यावेळेस तो झोपलाचा त्यावेळेस मी त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचे आणि म्हणायचे तू येशूच्या नावात बरा झालेला आहे. आणि पास्टर मी प्रार्थनेचं तेल घेऊन गेला, प्लीज ऐका. हा ती म्हणली मी कोणी माझ्याकडे येतं प्रार्थनेचं तेल वगैरे घेऊन, नक्की मी पाण्यावरती तेलावरती प्रार्थना करतो, पण सगळ्यात महत्वाचं येशूचं नाव तुमच्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. तेल पाण्यावरती प्रार्थना करून घेणारे लहान लेकरं असतात, आपण प्रौढ झालेलं आहात. प्लीज मी कोणाला हर्ट नाही करत आहे, प्लीज ऐका ना. या बहिणीचा विश्वास तेवढा होता आणि ती म्हणायची रोज मी म्हणायचे माझ्या नवऱ्यावर झोपला की त्याला हात ठेवून म्हणायचे नो मी विधवा नाही होणार, नो माझा नवरा जगणारच, येशूच्या नावात तो जगणार आहे. आणि रोज मी बोलायचे पास्टर. हा नवरा केव्हा विश्वास नाही ठेवायचा. पण एक दिवशी त्याने मला सांगितलं ओके माझ्यासाठी प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. डोंट वरी सिस्टर, वेळ येणार आहे, ब्रदर वेळ येणार आहे. आणि हिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यांच्यासाठी. त्यांनी परत चेकअप केलं प्रार्थनेनंतर. ती म्हणली चला आपण चेकअपला जाऊया. प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर चेकअप करण्यात आलं. आणि एक दिवशी आमच्या घरी ही बहीण एक मोठा मिठाईचा बॉक्स घेऊन आणि मला आय डोंट नो काय तिला माहित नव्हतं, ती आली आणि म्हणली पास्टर ऐका सगळे रिपोर्ट येशूने बदललेले आहेत. नाव 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 प्लीज, ही साक्ष नाहीये, साक्ष ही आहे पास्टर आता माझ्या घराची पूर्ण चित्र बदललंय. आता माझ्या घराचं लक्षात ठेवा, आरोग्य मोठं नाहीये देवासाठी. आरोग्य हा मोठा चमत्कार नाहीये. ज्या घरामध्ये शैतान घुसलाय तो बाहेर जाणं आणि अंधारातून लोक प्रकाशात येणं आणि त्यांना जिवंत देव कळणं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आमेन आमेन. किती लोक विश्वास ठेवतात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येस. किती लोक विश्वास ठेवतात? आमेन ना. आता चित्र बदललंय. पास्टर आज माझं घर आनंद करते येशू मध्ये आणि आम्ही सगळे लोक सुखी आहोत कारण येशू आमच्या जीवनात आला. आता सगळे नम्र झालेत, आता सगळे लोक प्रभूनी वाचवलेत आणि आज देवाच्या कृपेने ते घर वाच. लिसन मी प्लीज कृपा करून ऐका. देवाने आपल्याला 20व्यात बोलवलंय, देवाने आपल्याला आरोग्यात बोलवलंय. प्रभू येशूने किंमत मोजली यासाठी की तुम्ही आणि मी किंमत मोजू नये. प्रभू येशूने पवित्र रक्त सांडलं यासाठी की तुम्ही आणि मी त्याच्या उपस्थितीमध्ये असावं. आपण पापी होतो त्यांनी पवित्र बनवलं, बरोबर आहे. आपण टाकलेले परके होतो त्यांनी घरातले लोक बनवलं. आता तुम्ही आणि मी त्याच्या 20व्यात असलं पाहिजे. 20वं म्हणजे काय? नो टेन्शन, नो वरीज. काळजी येणार, विचार येणार, या परिस्थिती येणार, पण मोठी आशा काय माहितीये? ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. आमेन.
तो नसलेल्या गोष्टी असल्यासारखा करणार आहे. याला म्हणतात विश्वास. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक आम्हाला रोज फोन असंच आम्ही यायच्या अगोदर एक फोन आलता, पास्टर जळगावहून त्या बहिणीने फोन केला, मला ऑनलाईन पाहते, पास्टर अशक्य होतं माझं घर बदलणं, अत्यंत प्रचंड त्रास आणि वेदना, पण पास्टर मी विश्वास ठेवला आणि आज मी चर्चला येऊन साक्ष देणार आहे, सगळी परिस्थिती बदललेली आहे. परत एकदा मी कॅमेऱ्यावर मी जास्त बोलू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला माहित नाही तुम्ही कुठल्या गोष्टीतून जात आहात, कुठला स्ट्रगल घेताय. बायबलचा देव सार्वकालीसाठी जिवंत आहे आणि तो तुमच्या हृदयात राहतो. बोला माझ्या मागे, निर्माण करणारा, निर्माण करणारा माझ्यामध्ये राहतो, माझ्यात राहतो. आरोग्य माझं आहे, आरोग्य माझे, आशीर्वाद माझं आहे, आशीर्वाद माझे, जीवन माझं आहे, जीवन माझं आहे, विजय माझा आहे, विजय माझा आहे, सामर्थ्य माझं आहे, सामर्थ्य माझे, रोज आणि रोज रोज आणि रोज देवाची शांती माझी आहे. देवाची शांती माझी. मी केव्हाच खाली पडणार नाही, खाली पडणारच नाही, कारण निर्माण करणारा माझ्यात राहतो, निर्माण करणारा माझ्यात राहतो. त्याचं नाव ख्रिस्त येशू. ख्रिस्त येशू आहे. गौरवाची आशा, गौरवाची आशा आहे, माझ्यामध्ये आहे, माझ्यात आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेट नॉट कुठला शैतान तुम्हाला फसू नये आज. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि पुढे असलेले व्हेरी इम्पॉर्टंट, लवकर जाऊया आपण प्रार्थना करूया. 6 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तर कोणीतरी त्यात जाण्याचे राहिले आहे, ओके, आणि ज्यांना पहिल्याने शुभवर्तमान सांगितले होते ते अविश्वासामुळे आत गेले नाही. कशामुळे? अविश्वासामुळे. कशामुळे? अविश्वासामुळे. कशामुळे? अविश्वासामुळे. आज जो कोणी इथे आलेले, जे कोणी, त्याच्यातून सगळं अविश्वासाचा आत्मा मी बांधतो येस, येशूच्या नावामध्ये. आमेन. आणि विश्वास रिलीज हो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं ते कशामुळे नाही गेले? अविश्वासामुळे. एकच गोष्ट आहे ख्रिस्ती जीवनामध्ये, आणि ती गोष्ट म्हणजे जो कोणी वचनावरती विश्वास ठेवत नाही तो देवाने दिलेल्या गोष्टी पाहणार नाही. पण जो देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो, मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तो दुप्पट गोष्टी पाहिल. आमेन. का माहितीये? कारण की बायबल सांगतं विश्वासाशिवाय देवाला खुश करता येत नाही. पण जो विश्वास ठेवतो तो 100% पृथ्वीवर देखील आशीर्वादित होईल आणि स्वर्गात तो मोठं प्रतिफळ आहे. आमेन. दुप्पट दुप्पट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन सुपर आहे, ऐका देवाचं वचन. 7 वचन. म्हणून तो आज असा अमुक एक दिवस नेमतो, ओके, आणि जसे त्यांनी पूर्वी सांगितले होते, ओके, तसेच इतक्या काळानंतर तो पुन्हा दाविदाच्या स्तोत्रात सांगतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली हृदय कठीण करू नका. आपले हृदय कठीण करू नका. आपले हृदय कठीण करू नका. हृदय कठीण करणं केव्हा असतं? हे पास्टर तुम्ही किती प्रीचिंग करा आणि किती प्रार्थना करा, आमच्या जीवनात काहीच नाही होणार. आमच्या जीवनात काय ही हरलेली मानसिकता आहे. म्हणा ही हरलेली मानसिकता आहे. म्हणा मी हरणार नाही, मी हरणार नाही, अजिबात हरणार नाही, अजिबात हरणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आत्म्याचं तारण झालंय, तुमच्या मनाचं तारण नाही झालं. मन भटकणार आहे. म्हणा मन भटकणार आहे. मन भटकणार आहे. आणि ते नेहमी भटकतं. ते भटकतं. माझ्या हातात आहे. माझ्या हातात आहे. ते प्रभूच्या वचनात ठेवायचं. प्रभूच्या वचनात ठेवायचं का शैतानाच्या वचनात? शैतानाच्या वचनात ठेवायचं. मन भटकणार आहे. येस. पण बायबल सांगतं रिन्यू युअर माइंड. तुमच्या मनाचं नवीनीकरण करा. कसं करणार? वचनाने. वचन. कसं करणार? वचनाने. आणि जर तुम्ही रोज वचन वाचताय, ते वचनामध्ये सामर्थ्य, तुम्हाला स्थिर ठेवायचं. आमेन. तुम्हाला वाढवायचं. आमेन. तुम्हाला पुढे न्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काय काय लोक मला आज, काल आम्ही पुण्यात होतो, कॅम्पामध्ये होतो. सो माझी सवय आहे, आम्ही दोघं कुठेही जाणार, मी चान्स बघत असतो कोणाला सुवार्ता सांगायचे. आणि मी नेहमी सांगतो, ये शॉपिंग तो बहाना है, येशू हमको देना है. हालेलुया. सो पास्टर शैला ते इकडे होती आणि आम्ही दोघंच होतो. तर ते म्हणत होते ऐसा है, ये देखो इतने में है, उतने में है. म्हटलं ओके 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 ओके. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटी म्हटलं देखो आपका बाल बहुत बढ़ा लिया आपने. नहीं क्या है ये, ऐसा है वैसा है. मला चान्स मिळाला. बोला ऐसा नहीं, प्रभु यीशु आप पे प्यार करता है. प्रभु यीशु आप पे
प्यार करता है और प्रभु का इच्छा है आप आशीर्वादित होना चाहिए. यस. अच्छा, यस, माझा हात मिळवला त्याने. यस सर, या प्रभु यीशु का नाम ले लो, देखो कितना अच्छा है. वो कोई जात धर्म नहीं बदलता, वो जीवन बदलता है. आमेन. प्रेज द लॉर्ड. सिस्टर ब्रदर, बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश आहोत. आमेन. आणि तुम्ही आणि मी पृथ्वीचे मीठ आहे. किती लोकांच्या घरात मीठ आहे? आहे कशासाठी? हा बरोबर बोलले. कशासाठी? चवीसाठी. कशासाठी? चवीसाठी. सगळ्या पृथ्वीतल्या लोकांच्या घरात काय आहे? मीठ. कशासाठी? चवीसाठी. आय सेड कशासाठी? चवीसाठी. जगातलं अन्नामध्ये ते टाकून त्याला काय मिळावी? चव. पण प्रभू येशू त्याच्या पलीकडे बोलला, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. म्हणजे काय? तुमच्याशिवाय त्यांना चवच नाहीये. आमेन. नाही, आपको नाही समजा. येस. तुमच्याशिवाय त्यांना चवच नाही. सगळ्या पृथ्वीवर घरात मीठ आहे का? येस. कोणी कमी वापरतं, कोणी पण. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. येस. येशू स्वतः म्हटलं मीठ चांगलं आहे आणि तुमच्यात मीठ राहू द्या. प्रेज द लॉर्ड. सो सगळ्या पृथ्वीवरती मीठ लागतं आणि ते तुम्ही आणि मी आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मानसिकतेत जर तुम्ही जगत असताल तर तुम्ही आशीर्वादित होणार. काही लोकांनी आपली मानसिकता हरून बसलेत. काय नाही होणार पास्टर, पास्टर जसं आहे तसंच राहणार आहे. हा ना, हा माझा पती आणि मुलगा केव्हा नाही बदलणार. ओके, दुसरी गोष्ट, पास्टर आमचं घराणं तिथंच राहणार आहे, अजिबात आम्ही नाही बदलणार. ती चौथी गोष्ट, पास्टर माझे सासू सासरे पती हे असेच मेले, आम्ही देखील तसंच मरणार आहे. का? त्यांना डायबिटीज होता, त्यांना ब्लड प्रेशर होता, त्यांना एलिटेज रोग होते. आमच्या त्यांनी ऑलरेडी मानसिकता बनवलेली आहे. काही लोकांनी मानसिकता अपेक्षी बनवून ठेवली आहे. नाही पास्टर, ते लोक अनेक पुढे गेले, आम्ही केव्हाच पुढे नाही जाणार पास्टर. चॅलेंज आहे. काही लोक मला चॅलेंज देतात, हा दारू प्यायचा केव्हा सोडणार नाही. चॅलेंज आहे पास्टर. मला जसा बोलला तसंच होणार तुझ्यासाठी. जसं तू बोलला, तुला एवढा भरोसा आहे निगेटिव्ह गोष्टीवर, नकारार्थी गोष्टीवर. आय टेल यू वन थिंग, त्याच्यापेक्षा डबल तुमचा भरोसा वचनावरती पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तो नाही बदलणार, नाहीच बदलणार, कारण जिभेवरती मरण जीवनाचं सामर्थ्य. तू बोलशील तसंच होणार. तुझे साऊंड वेव्स नक्की कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. काय लोकांनी मानसिकता बनवलेली आहे, पास्टर माझा शेजारी हार्ट अटॅकने मेला, मला बी तेच होणार आहे. ऑफकोर्स त्यांनी काय बनवली? अरे पण तो शेजारी आहे, तू देवाचं लेकरू आहे. तू देवाचं, कस काय तुझ्यापर्यंत गोष्टी घडतील? आणि जरी आल्या तरी देव तुला काढणार आहे. किती लोक समज में आ रहा है? आमेन. एक दिवशी एक सिस्टर, माझ्याकडे 5 मिनिटं आहे, मी तुम्हाला बरोबर प्रार्थना करेल. ओके, निसटवी. एक दिवशी एक सिस्टर एका पास्टरकडे आली आणि पास्टरना म्हणाली, बघा माझी एकुलती एक मुलगी आहे आणि पास्टर ती मे बी 21-22 वर्षाची आहे, पण ती अत्यंत वाईट जीवन जगते. 4 दिवस बाहेर जाते आणि पास्टर ती घरात येत नाही, ती नाईट क्लबला जाते. पास्टर असं जीवन, घाणेरडं जीवन जगते, असं जगते. पास्टरकडे आली ती बहीण आणि पास्टर तिच्या शैतान घुसलाय, ती केव्हाच नाही बदलणार. पास्टर माझ्या जीवनात टेन्शन आहे. पास्टर म्हटले थांब 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 थांब. ते म्हणले काय झालं? ती म्हटली तुझ्या मुलीपेक्षा तू जास्ती संकटात आहे. नाही, आपको नाही समजा. नाही, तुला नाही कळ, तुम्हाला नाही कळालं. परत सांगेल पास्टर सुनील, परत सांगा. येस, ते पास्टर म्हटले तुझ्या मुलीपेक्षा बी जास्ती तू संकटात आहे. का? कारण की तुझ्या शब्दाने तू अजून गोष्टी बिघडत आहेत. हालेलुया. नाही, मी पवित्र आत्म्याने भरलेली आहे, मी चर्चला जाते. शून्य. अगर आपका शब्द नहीं बदल गया प्रभु में आकर, जर तुमचे शब्द नाही बदलले आणि वचन तुमच्या मुखात नाहीये, प्लीज ऐकून घ्या, तुम्हाला परत एकदा पश्चाताप केला पाहिजे. लेट मी टेल यू वन थिंग, तुम्ही आमच्या दोघांच्या मुखातून केव्हाच नकारार्थी ऐकणार नाही. सिस्टर ब्रदर प्लीज कृपा करून ऐका, प्लीज ऐका. नकारार्थी शब्द तुमचं जीवन शॉर्ट करतील, अर्धवट करतील. देवाचे वचन तुमचं जीवन पूर्ण करेल. या आईला पास्टरनी सांगितलं एक पान घे आणि त्या पानावरती लिही माझी मुलगी सगळ्यात चांगली आहे.
माझी मुलगी लवकरच प्रभूला स्वीकारणार आहे, माझी मुलगी लवकरच बदलणार आहे, माझी मुलगी लवकरच पवित्र आत्म्याने भरणार आहे, माझी मुलगी घरातून केव्हा परत जाणार नाही. ती म्हणलं हा पानावरती लिहिलं आणि त्याच्या खाली लिही प्रभू येशूच्या नावात आमेन, हालेलुया. आणि ही बहीण गेली घरी. शैतान म्हणला कुठं जाऊन आली? ती म्हणली आता कुठं नाही, आता मला कळालंय. शैतान म्हणाला तुझी मुलगी ती रोज म्हणायची माझी मुलगी बदलणार आहे, येशूच्या नावात देव तिला आणणार आहे, माझ्या घराचं तारण होणार आहे, माझी मुलगीचं जीवन बदलणार आहे, ती घरी येणार आहे. 2 महिने 3 महिने 4 महिने रोज शैतान म्हणायचा सोडून दे, तुझी मुलगी हातातून गेलीये, सोडून दे. ती म्हणायची नाही, नो, ज्याने मला लेकरू दिलंय तो माझं लेकरू वाचवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एक दिवस असं झालं की ती कितीतरी 1 महिना 2 महिना घरीच आली नाही, तरी देखील बहीण म्हणायची येशूच्या नावात ऐक शैतान, माझी मुलगी बदललेली आहे, माझी मुलगी आनंदी आहे, माझी मुलगी माझ्या ताब्यात आणि देवाच्या राज्यात तो येणार आहे. एक दिवशी ती रात्री झोपली होती आणि रात्री झोपल्यानंतर दरवाजावरती कोणीतरी नॉक केलं, वाजवलं. आणि वाजवल्यानंतर ती दरवाजा खोलायच्या अगोदर म्हणू लागली ही माझीच मुलगी आहे आणि ती घरी आलेली आहे. तिला माहित होतं कारण ती रोज बोलत होती, रोज पाहत होती. आणि तिने जाऊन दरवाजा उघडला, बघती तिची मुलगी दरवाजासमोर. ती मुलगी जोर जोरात रडायला लागली. ती म्हटली रडू नको, मला माहित आहे माझ्या देवाने तुला आणलेलं आहे, मला माहित आहे माझ्या देवाने तुला बदललेलं आहे, मला माहिती आहे. ती म्हटली मम्मी मला माफ कर, मी खूप वाईट जगले, खूप वाईट जगले. डोंट वरी चाइल्ड. तिला चर्चमध्ये आणलं, तिचं तारण झालं, ती पवित्र आत्म्याने भरली आणि ती देवाची सेवा करू लागली. येस आमेन, हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर प्लीज कृपा करून ऐका, देवाने 20व्यात बोलवलंय, पण अनेक लोक टेन्शनमध्ये आहेत, अनेक लोक दुःखात आहेत, अनेक लोकांचं घर बर्बाद आहे. का? त्यांनी देवाच्या वचना ऐकून आमेन आणि यस म्हणायच्या ऐवजी त्यांनी जगातल्या गोष्टी निवडल्या. बायबलमध्ये काय लिहिलं? शेवटचं वचन, आणि आय विल क्लोज. स्तोत्रसंहिता 109 अध्याय, खूप महत्वाचं वचन आहे. प्लीज आपल्या बायबलमध्ये अंडरलाईन करून ठेवा आणि लक्षात ठेवा, हे वचन खूप महत्वाचं आहे. स्तोत्रसंहिता 109 अध्याय, साम चॅप्टर 109. मिळालं? आय सेड मिळालं? येस. ओके, नीट ऐका आणि नीट वाचूया आपण. ओके, रेडी? तयार आहात? रेडी? ओके, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. वाचूया. 17 वचन, स्तोत्रसंहिता 109 अध्याय 17 वचन. आणि शाप देणे त्याला आवडले, आणि शाप देणे त्याला आवडले म्हणून तो त्याच्यावर आला. कोण बोलतोय? वचन. वचन कोणाशी बोलतोय? आपल्याशी. बायबलमध्ये लिहिलंय, मी नाही बोलत. वाचूया परत एकदा 17 वचन. शाप देणे त्याला आवडले, शाप देणे त्याला आवडले, हा, म्हणून तो त्याच्यावर आला. म्हणून तो त्याच्यावर आला. आशीर्वाद देणे त्याला आवडेना, आशीर्वाद देणे त्याला आवडेना, हा, पुढं. यामुळे तो त्याच्यापासून दूर झाला. सिंपल, साधं. किती लोकांच्या बायबलमध्ये आहे? येस. आहे? नक्की आहे का? माझं बायबल वाचतंय? तुमच्याकडे बायबल आहे? येस. माझ्याकडे हेच बायबल आहे. वन मोर टाइम. 17 वचन, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी फास्ट विल गो. आणि शाप देणे त्याला आवडले म्हणून तो त्याच्यावर आला. शाप देणे त्याला आवडले म्हणून तो त्याच्यावर आला. तो आला का? कारण याने शाप देणे आवडले. प्लीज कृपा करून ऐका, देवाने सगळे शाप वधस्तंभावरती येशूवरती टाकलेत, पण तुम्ही रिव्हर्स करू नका. तुमच्या तोंडाने ते परत येऊ शकतात. येस. प्लीज ऐका. पास्टर माझं काम होणारच नाही, नाहीच होणार तुझं काम. मग माझ्यासारखे 1000 पास्टर जरी प्रार्थना केली तरी काही नाही होणार, कारण तुझा विश्वास नाही. पुढे असं लिहिलंय, व्हेरी इम्पॉर्टंट. आशीर्वाद देणे त्याला आवडेना, ओके, त्यामुळे तो त्यांच्यापासून दूर झाला. हा. आणि तो जसा आपल्या वस्त्राने तसा शाप देण्याने आपणास पांघरीत असे. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आणि तो जसा आपल्या वस्त्राने तसा शाप देण्याने आपणास पांघरीत असे. आणि ते पाण्यासारखे त्याच्या अंतर्मत व तेलासारखे त्याच्या हाडात आले. ते त्याला त्याने पांघरलेल्या आपल्या वस्त्रासारखे हो. ते त्याला त्याच्या सभोवती नेहमी वेढलेल्या त्याच्या कमरबंधासारखे हो, जे माझा विरोध करतात. ओके, लिसन. काय आवडले त्याला? शाप देणे. आणि काय आलं त्याच्याजवळ? शाप. का?
त्याला आवडलं, आशीर्वाद देणे त्याला, आणि मग ते आशीर्वाद त्याच्यापासून लांब गेले. किती लोकांना कळतं देवाचं वचन? इट इज रिटन इन द बायबल. बायबलमध्ये लिहिलंय शाप देणे त्याला आवडले म्हणून शाप त्याच्यावर आला, एखाद्या तेलासारखा त्याच्या हृदयात घुसला. येस. शाप देणे. प्लीज केव्हा आपल्या लेकरांना शाप देऊ नका. प्लीज केव्हा त्यांना मूर्ख म्हणू नका, किंवाच म्हणू नका की हा काही कामाचा नाही. नो सिस्टर, ते तुमचे शब्द त्याच्या हृदयात घुसतील आणि तो वेडाच होणार. पण नेहमी म्हणा, माझ्या घरामध्ये येशूचं तारण आलेलं आहे. आमेन. माझं जीवन आशीर्वादित जीवन आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये सर्व चांगलं होणार आहे. आमेन. कारण जिवंत देवाचं मी लेकरू आहे. आमेन. माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद वाहणार आहेत. मला माहिती आहे माझा देव माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. हालेलुया. यू हॅव टू ओपन युअर माउथ येस. फॉर ब्लेसिंग. आशीर्वादासाठी तुमचं तोंड उघडलं पाहिजे. देवाने याच्यासाठीच आपल्याला बनवलंय. आमेन. शाप द्यायला नाही बनवलं सिस्टर. प्लीज कृपा कोण आहे का? म्हणून तर काही लोक अजूनपर्यंत त्याच परिस्थितीत आहे. त्याच परिस्थितीत आहे. तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. आमेन. आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. आणि त्याला आवडत नाही तुम्ही निगेटिव्ह बोललेलं, त्याला आवडत नाही तुम्ही शाप दिलेलं. नो नो, त्याला आवडतं. कारण बायबल सांगतं आशीर्वाद वतन मिळवण्यासाठी आपण बोलवलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझ्या मागे, मी मरणार नाही, मी मरणार नाही, मी जगणार. मी जगणार आहे येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. म्हणा मी शाप नाही देणार, मी शाप नाही देणार, मी नकारार्थी नाही बोलणार, नकारार्थी नाही बोलणार. माझ्या मुखात वचन असेल. माझ्या मुखात वचन असेल. म्हणा हे दुधारी तलवार आहे, दुधारी तलवार आहे, 100% काम करतं. 100% काम करणार. म्हणा येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात गोष्टी घडणार आहे. गोष्टी घडणार आहे. आज, आज, उद्या, उद्या, परवा परवा माझी साक्ष उभी होणार आहे. माझी साक्ष उभी होणार. हालेलुया. हालेलुया. शाप देणे त्याला आवडले म्हणून शाप, आशीर्वाद देणे त्याला आवडे ना. मग तेला सारखे त्याच्या, आणि त्यांनी वस्त्र कुठले पांघरले. जे शब्द तुम्ही बोलता ते वस्त्र देखील काम करतात. आय एम नॉट जोकिंग. ते वस्त्र तुमच्या अंगावरती देखील काम करतात. तुम्हाला वस्त्राची देखील काही फिलिंग होणार नाही तर तुमचे शब्द बरोबर नसतील तर. प्रेज द लॉर्ड. की लोक म्हणतील मुंबईचं तारण आम्ही बघणार आहे. कम ऑन, रेज युअर हँड. आपले हात वर उभे राहा आपल्या जागेवरती. Yes, amen. उभे राहा आपल्या जागेवरती. कम ऑन. तुमच्या घराण्याचं तारण बघणाऱ्या लोकांनी उभं राहा. आणि ज्याला नाही बघायचं त्यांनी खाली बसा. आय एम नॉट जोकिंग. मी देवाचा सेवक आहे. जे देवाचा आत्मा बोलेल तेच मी तुम्हाला सांगेल. उभे राहा आपल्या जागेवर. आणि जर तुम्ही नकारार्थी शब्द बोलला असाल तर कॅन्सल करा. तोडून टाका ती शक्ती. तोडा येशूच्या नावामध्ये ती शक्ती. जर तुम्ही कुठल्याही प्रकारे वाईट स्वप्न पाहिले असतील तर रात्री जर तुम्हाला वाईट स्वप्न पडले तर तुम्ही सकाळी उठून म्हटलं पाहिजे, प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने ते स्वप्न माझ्या आत्म्यातून, मनातून, विचारातून मी धुवून टाकत आहे. येस. तुम्ही म्हटलं पाहिजे की वाईट स्वप्नाचं मूळ माझ्या आत्म्यातून, मनातून, विचारातून प्रभू येशूच्या नावात मी उकडून टाकतो. आमेन. उपटून टाकतो. माझ्या जीवनात सर्व काही येशूच्या नावात चांगलं होणार. येस. हालेलुया. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. आपले डोळे बंद करा. तर तुम्ही कोणाला नकारार्थी बोलला असताल, शाप दिला असेल, येस. म्हणा प्रभू ते वचन कॅन्सल हो. कॅन्सल हो. प्रभू येशूच्या नावात ते शब्द मी कॅन्सल करत आहे. येस. आमेन. प्रभू मी तुझ्या पवित्र रक्ताने माझी जीभ धुवून टाकत आहे. होय दे बापा. मी तुझे वचन बोलणारा बनेल. मी तुझं वचन बोलणारा बनेल. येस मास्टर. मी होय आणि आमेन म्हणेल. आमेन. मी वचनाप्रमाणे चित्र बघेल. येस लो. मला माहित आहे मुंबईचा देव प्रभू येशू कार्य करणार आहे. आमेन. सगळ्या जग त्याच्या समोर एका थेंबासारखं आहे. ज्या लोकांना तुम्ही आज बघताय कडक हृदयाचे, देवाचं वचन हातोडा आहे. देवाचं वचन घणासारखं आहे. येस. देवाचं वचनामध्ये आग आहे. प्रत्येक हृदय तो तोडणार आहे. डोळे बंद करा. हालेलुया. तेरे लिए कुछ असंभव नहीं, काफी है तेरी कृपा. तेरे बिना मिल सकती नहीं मुंबई को मुझको कहीं भी शिफा.
ओ तेरा नाम काफी है, वंडरफुल, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तेरा नाम काफी है, वंडरफुल, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है। तुम रहने से मुझ काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। गाविया गाविया, तुम रहने से मुझ काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। Shekela bandebe, rasakala bandebe, alabakala bandebe. हाँ, कितने संकट मुझ पे रहे थे, कितने बोझ रहे, कितने कष्टों में डूबा गया, हार ना मानूंगा, हार मैं ना मानूंगा, हार नहीं मानूंगा। तेरा नाम काफी है, अपने हाथ वर तेरा करिए, शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है। ओ तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है। हो तुम रहने से मुझ काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। तुम रहने से मुझ काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही सगळे लोक जर काही निगेटिव्ह बोललो असेल येस लॉर्ड, तर त्याबद्दल क्षमा मागतो. क्षमा मागतो देवा. प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने आमची जीभ धुवून टाक, आमचं हृदय धुवून टाक, आमचं मन धुवून टाक. येस लॉर्ड, प्रत्येक चुकीचे शब्द मी कॅन्सल करत आहे येस मास्टर. प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. बोला माझ्या मागे, प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मी दीर्घ आयुष्य, मी दीर्घ आयुष्य जगणार, चांगली तब्येत, मी चांगली तब्येत असणार, गौरवी जीवन, गौरवी जीवन असणार, आशीर्वादित जीवन आशीर्वादी जीवन असणार स्वीकारत आहे स्वीकारत आहे येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. कम ऑन, बोला बोला, प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. मी एकटा नाहीये, एकटा नाहीये, निर्माण करणारा, निर्माण करणारा, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, मानवामध्ये श्वास टाकणारा, मानवामध्ये श्वास टाकणारा, जग आणि जगातला भरणा ज्याचा आहे, जग आणि जगातला भरणा ज्याचा आहे, तो देव माझ्यामध्ये राहतो. देव माझ्यात राहतो. ख्रिस्त गौरवाची आशा ख्रिस्त गौरवाची आशा आहे माझ्यामध्ये आहे. माझ्यात आहे. आमेन. पुन्हा शैतान मला हात लावणार नाही, सैतान मला हात नाही लावणार, कारण मी शैतानापेक्षा सुपिरियर आहे. सैतानापेक्षा सुपिरियर आहे. तो खाली पडलेला आहे, खाली पडलेला आहे. प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावात तो हरलेला आहे, तू हारलेला आहे. मी स्वर्गीय स्थानामध्ये. मी स्वर्गीय स्थानात आहे. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या प्रभू नावात. येशू बरोबर येशू बरोबर परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलेला आहे. पिताच्या उजव्या हाताला आहे.
प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात कुठला दुरात्मा, कुठला दुरात्म्याची शक्ती त्या दुरात्म्याची शक्ती माझ्या विरुद्ध नाही चालणार. माझ्या विरुद्ध नाही चालणार. कारण जो जगात आहे जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जगाचे शब्द नाही बोलणार, मी जगाचे शब्द नाही बोलत, ते व्यर्थ आहेत. व्यर्थ आहेत. मी देवाचे शब्द बोलणार, देवाचे शब्द बोलणार, ते सार्वकालिकासाठी आहेत. ते सार्वकालिकासाठी आहे. आजपासून माझी जीभ माझी जीभ माझ्या देवाच्या वचनाने भरलेली असेल. माझ्या देवाच्या वचनाने भरलेली असेल. चित्र बदललं जाईल, चित्र बदलत असेल. दिवस बदलले जातील, दिवस बदलत असेल. तारणाची लाट येणार आहे. तारणाची लाट येणार आहे. कारण कारण प्रभूचं वचन सांगतं प्रभूचं वचन सांगतं स्वर्गात आणि स्वर्गातील पृथ्वीवरील स्वर्गात आणि पृथ्वीवर पृथ्वी खालील पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा टेकणार आहे. प्रत्येक गुडघा टेकणार आहे. प्रत्येक जीभ कबूल करणार आहे. प्रत्येक जीभ कबूल करणार आहे. प्रभू येशू प्रभू आहे. प्रभू येशू प्रभू आहे. माझ्या घराला मी आशीर्वाद देतो. माझ्या घराला मी आशीर्वाद देतो. माझ्या कुटुंबातील लोकांना मी आशीर्वाद देतो. तुम्हाला मी आशीर्वाद देतो. आजपासून मी होय आणि आमेन म्हणणार आहे होय आणि आमेन म्हणणार आहे. प्रत्येक वचनाला. प्रत्येक वचनाला. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. आपलं मुख उघडून देवाचे आभार माना. थँक यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय बाबा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. फादर, मी प्रत्येक इथे असलेल्या लोकांमधून सगळे आजार आपले हात ठेवा. येशूच्या नावामध्ये. सगळे एन्झायटी, सगळं टेन्शन, सगळी काळजी, सगळा प्रभू वाईट विचार, Yes. भीतीचे विचार Yes. मी आज्ञा देतो येशूच्या नावात. जा. सोड देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या प्रभू येशूच्या नावामध्ये. सोड. Yes, प्रत्येक डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले सगळे आजार, Amen. Yes, Lord. सगळ्या कॅन्सरच्या गाठी, जा येशूच्या सगळा डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नावाला शतारी बाबा. प्रभू येशूच्या नावात आम्ही नाश करत आहोत. विनाश करत आहे. देवाने आम्हाला विसाव्यात बोलवलंय. Yes, Lord. प्रभू येशू ख्रिस्त आमचा विसावा आहे. होय दे बाबा. प्रभू येशू ख्रिस्त आमचा शब्दाचा धनी आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आमचं आरोग्य आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आमची ताकद आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आमचं भूषण आहे. आमेन. तो आमच्यामध्ये राहतो. फादर, डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात मी आरोग्य स्वीकारत आहे. येस, आमेन. येशूच्या नावात. आरोग्य माझं आहे. आरोग्य माझं आहे. बोला माझ्या मागे, आरोग्य माझं आहे. आरोग्य माझं आहे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. जीवन माझं आहे. जीवन माझं आहे. आशीर्वाद माझे आहे. आशीर्वाद माझे. चांगले दिवस माझे आहे. चांगले दिवस माझे. कारण प्रभू येशूने मला त्याच्या रक्ताने विकत घेतलंय. प्रभू येशूने त्याच्या रक्ताने मला विकत घेतले. त्याच्या विसाव्यात राहण्यासाठी. त्याच्या विसाव्यात राहण्यासाठी. फादर, जे कोणी प्रभू या इथं आलेलं आहे आणि जे मला कॅमेऱ्यावरती पाहत आहे, सगळ्या अशक्य गोष्टी येस लॉर्ड. मी येशूच्या नावामध्ये आज्ञा देतो, शक्य केल्या जा. आमेन. सगळे त्यांच्या जीवनातील शैतानाची शक्ती, शैतानाचं जोखड आणि शैतानाचा सगळा त्यांच्या मानेवरचा जोखड प्रभू येशूच्या नावात मी तोडत आहे. आमेन. देवाच्या लोकांनो, प्रभू येशूच्या नावात मोकळे व्हा. बारीबो शेकेला मान देबे आला बाबा. देवाची शांती, देवाचा आनंद तुमच्या हृदयामध्ये येशूच्या नावात राज्य करो. ज्या कामाला तू हात घालशील ते यशस्वी होणार. कारण आता तू जगत नाही, ख्रिस्त तुझ्यामध्ये जगत आहे. अब्रामाचे आम्ही बीज आहोत आणि प्रभू येशू मध्ये आम्ही अब्रामाचे बीज आहोत आणि अब्रामाचे आशीर्वाद आमचे आशीर्वाद आहे. फादर, यांचा बिझनेस वाढू दे. यांच्या घर शांतीने भरू दे. यांचं बाहेर जाणं आणि आत येणं आशीर्वादित कर. चांगली झोप येशूच्या नावात त्यांना लागू दे. त्यांचे बिघडलेले लेकरं येशूच्या नावात बदलले जाणार. त्यांचे पती आणि पत्नी बदलले जाणार. प्रत्येक गरिबीचे शाप, दलिद्रीचे आत्मे मी येशूच्या नावात बांधतो. येशूच्या नावामध्ये तोडतो. येशूच्या नावात ते शक्ती. देवाच्या लोकांना आजपासून मोठे चित्र बघा. देव म्हणला अब्रामाला, मी तुला राष्ट्रांचा बाप केलेला आहे.
तुला आशीर्वाद देईनच देईन. देईनच देईन. मी तुला वाढवीनच वाढवेन. आमेन. हेब्री क्लास पत्र 6 अध्याय 13 वचनाच्या पुढे लिहिलं, मी तुला वाढवीनच वाढवेन. आजपासून वाढवणारे आशीर्वाद मी स्वीकारत आहे. चांगल्या बातमी मी स्वीकारत आहे. आमेन. आजपासून आनंदाची बातमी येणार. स्वीकारत आहे. सगळा बीपी नॉर्मल हो येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. डायबिटीस नॉर्मल हो येशूच्या नावात. आमेन. सगळं हृदय आरोग्याने भरलं जा प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद. शेवटच्या वेळेला आपले हात पकडून प्रभूला गौरव देऊया. प्रभूचे आभार माना. थँक्यू फादर. मालिबो शेकेलाबा. देवाची उपस्थिती इथे आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इथे आहे. पवित्र आत्म्याने भरले जा. मालिबो शेकेला मानदे बेलाबा. लॉर्ड हे मस्तक असणार. हे मस्तक असणार, शेपूट नाही. आमेन. प्रभू येशूच्या नावात हे उंच असणार, खाली नाही. हे उसने देणारे बनणार, उसने घेणारे नाही. आमेन. आजपासून तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुमच्याशिवाय लोक आशीर्वादित नाही होणार, कारण तुमच्यामध्ये ख्रिस्त राहतो. आमेन. आणि प्रत्येकाला मिठाची गरज आहे. प्रत्येकाला प्रकाशाची गरज आहे. आणि प्रभू येशू मध्ये आपण जगाचा प्रकाश आहे. यांच्या हाताला यश दे पिता. यांचे लेकरं उंचावरती असणार. आमेन. कारण जग आणि जगातला भरणं आमच्या बापाचा आहे. देव एकाला नीच करतो आणि दुसऱ्याला उंच. देव त्याच्या लेकरांना उंच करणार आहे. जे तारले गेले नाही ते तारले जाणार आहे. आमेन. त्यांचा आवाज आज तुमच्या विरुद्ध असेल, उद्या तोच आवाज देवाची स्तुती करणारा बनेल. आमेन. धन्यवाद प्रभू. प्रत्येक इच्छा पूर्ण कर. प्रत्येक इच्छा पूर्ण कर. आणि मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे मी स्वीकारत आहे येशूच्या नावात. तर तुम्ही पहिली वेळेस आला आणि प्रभू येशूला आपलं हृदय नाही दिलं, तर बायबल सांगतं प्रभू येशूची इच्छा आहे तुमचं तारण व्हावं. माझ्या मागे म्हणा, त्या लोकांनी म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिलाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलाय. असा माझा विश्वास. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, मला क्षमा कर. मला क्षमा कर. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझा तारणारा देव आहे. माझा तारणारा देव आहेस. मी कबूल करतो. मी कबूल करते. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात, येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. मी त्यांना आशीर्वाद देतो पिता प्रभू येशूच्या नावात. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. आजपासून त्यांची प्रार्थनेची विनंती आम्ही तुझ्या पुढे आणतो आणि उत्तर येशूच्या नावात स्वीकारतो. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. प्लीज खाली बसूया.